नमस्कार नमस्कार ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यांना बुधवारी बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. बीड जिल्हा न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरेश कुटे यांना 7 जून रोजी पुणे येथून अटक करण्यात आली होती. त्या अटकेला 1 महिना होत आला असून एवढ्या दिवसात कोठडीत काय तपास केला? ज्ञानराधात अडकलेला पैसा नेमका कुठे गेला? सुरेश कुटे यांनी नेमका किती कोटींचा घोटाळा केला? ठेवीदारांना पैसे मिळणार की नाही असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. सुरेश कुटे यांच्या विरोधात दाखल झालेल्या प्रत्येक गुन्ह्यात त्यांना अटक होत आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा पोलीस कोठडी सुनावली जात असून हीच गोष्ट सतत ऐकून ठेवीदार कंटाळले आहेत. त्यामुळे ठेवी मिळणार की नाही, जर मिळणार असतील तर त्या कधी, असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. पोलीस तपासात सुरेश कुटे सहकार्य करत नसावेत, म्हणून नेमका पैसा गेला कुठे आणि घोटाळा किती कोटींचा, ही बाब मात्र अद्यापही स्पष्ट होत नाही. सुरेश कुटे प्रकरणात आता ठेवीदारांनीच एकत्रित येऊन जन आंदोलन उभं करायला हवं. कारण गेल्या 6 महिन्यांपासून सुरेश कुटे ठेवीदारांना पैसे देण्याचं सांगत होते, परंतु अटक झाल्यानंतरही पोलिसांना तपासात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे सुरेश कुटे आणि संचालक मंडळ यांची मालमत्ता जप्त करून ठेवी मिळण्याचा एक शेवटचा आशावाद शिल्लक उरला आहे असंच म्हणावं लागेल.